आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरातील विविध विभागातून मोठ्या संख्येने महिला आझाद मैदान येथे दाखल झालेल्या असून त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आंदोलक महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही मोठ्या संख्येने महिला येथे जमतील आणि अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आवश्यकता भासल्यास जेलभरो आंदोलनाचा मार्ग अवलंबून आहे, त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। या आंदोलनामुळे महिला परिचर्या कर्मचारी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधलेलं असून पुढील काही दिवसात या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। तर बघू शकता ह्या 2-3 वर्षापासून यांचं जे आंदोलन असेल, साखळी उपोषण असेल किंवा अजून काही त्यांचं आंदोलनाच्या माध्यमातून हे 2 ते 3 वर्ष झाले सेम कंडिशन आहे। दरवर्षी दिवाळी असो किंवा नवरात्र असो या महिलांची या आझाद मैदान इथे साजरी झालेली आहे आणि साजरी होत आहे। या पोळा पण इथंच गेलेला आहे। तर यांची या मावशीने जसं सांगितलं की नवरा पण घरी येऊ देत नाही, मुलगा पण घरी येऊ देत नाही, काम फुल आहे पण पगार अर्धा आहे। तर आमची बिकट परिस्थिती आहे। जे डॉक्टर आहेत, जे शासकीय अधिकारी आहेत, त्यांना खूप पगार आहे, 30 ते 40 हजार, त्यांच्या एक पटही यांना पेमेंट नाही आहे। तर अर्ध्या रात्री पण फोन आला तर या मावशींना उठून जावं लागतं। या वयात सुद्धा अर्ध्या रात्री फोन आला की लगेच जावं लागतं, नाही गेलं तर एक नोकरीचा प्रश्न, दुसरा मग नोकरी गेली तर आपण जगायचं कसं। त्या सर्व महिलांचं एकच म्हणणं आहे, आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर इथं साखळी उपोषण चालू आहे। अजून मागण्या नाही मान्य झाल्या तर यापेक्षाही मोठ्या संख्येने इथं महिला येऊन उग्र आंदोलन करतील आणि जेल भरो आंदोलन करतील। याला जबाबदार शासन प्रशासन राहील। धन्यवाद। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावखरीमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आझाद मैदान मुंबई येथे आहोत। तर इथे हजारोच्या संख्येने इथं महिला आहेत, उपोषणाला बसल्या, साखळी उपोषण त्यांचं चालू आहे। नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कुठल्या कुठल्या एरियामधून त्या आलेल्या आहेत, काही मुंबईमधून आल्या, काही ग्रामीण भागातून आलेल्या, वेगवेगळ्या ठिकाणून या महिला इथं आलेल्या आहेत, काही सिनियर सिटीजन आहेत, काहीच्या सोबत मुलं पण आहेत। तर त्यांच्या मागण्या नक्की काय आणि कशासाठी ते उपोषणाला बसल्यात? मॅडम काय सांगाल, नक्की तुमच्या मागण्या काय आहेत आणि उपोषणाला बसणे तुमच्यावर वेळ का आली? महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटना राज्याचे अध्यक्ष मंगला मेश्राम, आमच्यावर वेळ अशी आलेली आहे। आपण अनेक वर्षापासून आंदोलन करतो, आम्हाला फक्त 20 रुपये, 50 रुपये, 300, 900, 1200 आणि आता 2016 पासून फक्त आम्हाला 3000 रुपये मानधन मिळत आहे। 16 पासून आपले कितीतरी आंदोलन झाले, नागपूर मुंबई जिल्ह्यामध्ये, परंतु सरकारने आम्हाला 1 रुपया वाढवून दिलेला नाही। आज 9 वर्षामध्ये 16 पर्यंत जे वाढ झाली, आम्हाला 2 वर्षाने, 3 वर्षाने, 1 वर्षाने अशी वाढ होत होती, परंतु आता अख्खे 9 वर्ष झाले 1 रुपया सरकारने वाढवून दिलेलं नाही आहे। म्हणून आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। 11, 12, 13 ऑगस्ट रोजी याच आझाद मैदानमध्ये आम्ही बसलो होतो, धरणे आंदोलन केला 3 दिवसाचा। 12 ऑगस्ट रोजी आरोग्यमंत्री महोदयांनी चर्चेला आमंत्रित केलं होतं, तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही प्रस्ताव तयार करून लगेच पाठवू, असे विभागाला सुद्धा आदेश दिलं होतं। पण आज 1 महिना झाला, परंतु विभागाने प्रस्ताव तयार केलं किंवा नाही केलं, पाठवलं अशी संघटनेला कुठलीही माहिती आलेली नाही। याकरिता आम्ही निर्णय घेतला आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमचा साखळी आंदोलन, बेमुदत साखळी आंदोलन चालू राहील। आणि सरकार जर आम्हाला चर्चेला आमंत्रित करणार नाही तर आमची ही पण तयारी आहे, रास्ता रोको आंदोलन करू, आमच्यावर वेळ आले भीक मागू आंदोलन करायची, ते पण करू। असे 3000 मानधन असून आम्हाला आजही 3-3, 6-6 महिने मानधन होत नाही, हे एक खेदाची बाब आहे। महाराष्ट्रामध्ये 10,673 महिला परिचर असून फक्त आणि फक्त आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही काम करणाऱ्या, स्वच्छतेचे काम करतो, डिलिव्हरीपासून स्वच्छतेचे सगळे कामं उपकेंद्रामध्ये करत असतो, आमच्या एनएम भगीला आम्ही असिस्ट करत असतो, परंतु आमचे आकृतीबंधामध्ये मंजूर पद असून आम्हाला फक्त पार्ट टाईम अटेंडंट, अंशकालीन महिला परिचर, अर्धवेळ महिला परिचर असे अनेक नावाने संबोधले जातो। आमचं काम जरी फुल टाईम असलं तरी आम्हाला अर्धवेळ नावानंच आपल्या ओळख आहे। तरी सरकारला माझी विनंती आहे की आमची आता किमान वेतनाची मागणी आहे, आमच्या अंशकालीन नावात बदल करायचा आहे। त्यांनी कोणतीही आमची एकही मागणी आजपर्यंत मान्य केलेली नाही। जर आम्हाला किमान वेतनाची मागणी मान्य केली नाही किंवा अंशकालीन नावात बदल केलं नाही तर आमचं आंदोलन हा नेहमी करता चालू राहील, जोपर्यंत सरकार आमच्याशी बोलणार नाही, आमचे प्रश्न सोडवणार नाही
तर आम्ही इथून मागे हटणार नाही. उद्या जेल भरो आंदोलन करायची वेळ आली तरी ते आम्ही करू. तर मॅडम, जसं सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले, उपोषण केले, अजूनही न्याय मिळण्याचा कुठं संकेत दिसत नाही. तर याच्या आधी कुठं निवेदन दिले आणि कुठल्या अधिकाऱ्याकडून किंवा मंत्र्यांकडून तुम्हाला आश्वासन दिले की तुमच्या मागण्या पूर्ण करू, आता अजूनही झाले नाही, तर काय सांगा? आश्वासनच फक्त आम्हाला. नमस्कार, मी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष रेश्मा राऊत. मी 2018 पासून कामाला लागलेले आहे. पण आधी मी 1200 रुपये आम्हाला मानधन होतं महिन्याचे. आता 3000 रुपये झालेले आहेत. पण काम फक्त आम्हाला अर्धा वेळ सेवेत घेतात, पण काम पूर्ण वेळ करायला लागतो. आता पूर्ण उपकेंद्राची स्वच्छता करायची, परत सिस्टरच्या जोडीला लसीकरणाला जायचं, कॅरियर किंवा पिशवी घेऊन सिस्टरच्या जोडीला जायचं. त्याच्यामुळे आम्हाला प्रवास भत्ता पण देत नाही. आमच्या खर्चानीच आम्ही जायचं तिथपर्यंत. आणि त्या सिस्टरच्या जोडीला 5 वाजेपर्यंत त्या गावात, म्हणजे एकूण माझ्याकडे 13 गावं आहेत. त्या सिस्टरच्या जोडीला मी 13 गावांना जाते. त्याचा आम्हाला काहीच मोबदला भेटत नाही. आमच्या ते 3000चा तो आम्ही खर्च करतोय. आणि फक्त आमचं नाव अर्धवेळ आहे, पण काम आमच्याकडून पूर्ण वेळ करून घेतात. PSCला स्वच्छता करायची असेल किंवा उपकेंद्राची स्वच्छता करायची असेल, गवत काढायचं असेल, सर्व कामं आमच्याकडून करून घेतात. डिलेव्हरीची स्वच्छता पण करून घेतात काही महिलांकडून. पण फक्त काम म्हणजे नावं फक्त अर्धा वेळ आहे आणि पूर्ण वेळ काम करून घेता आणि मानधन फक्त 3000 रुपये मिळतं. ओके. तर अजून काही महिला आता मॅडम, आता 3000 रुपये भेटतात, जसं मॅडमने सांगितलं की येण्या जाण्याचा आम्हाला भत्ता भेटत नाही, काम पूर्ण वेळ आहे पण पगार अर्धा आहे. तर या 3000 रुपयामध्ये काय तुमचा उदरनिर्वाह होतो नक्की या महागाईच्या सीझनमध्ये? तर काय नक्की 3000 रुपये कुठपर्यंत तुम्हाला उपयोग येतो? नमस्कार, माझे नाव सविता हटवार. मी भंडारा जिल्ह्यामधून आली आहे आणि राज्याची कोषाध्यक्ष आहे. तर 1 जुलै 2025 पासून आमचा हा बेमुदत आंदोलन सुरू आहे. आणि ह्या बेमुदत आंदोलन सुरू असताना आता आमचे अडीच पावणे 3 महिने झालेले आहेत आंदोलन सुरू आहे. पण आम्ही सर्व आमदारांना, खासदारांना आणि मंत्र्यांना पण सर्वांना आमचे निवेदन देऊन झालेले आहेत. पण आम्हाला सर्व खोटे आश्वासन मिळत आहेत आणि आम्हाला न्याय कुठेच मिळत नाही आहे. जरी का आम्हाला न्याय मिळालेला नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आपला साखळी उपोषण सोडणार नाही. आमच्यावर जरी वेळ आली तरी आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास तयार आहोत, भीक मागणे आंदोलन करण्यास तयार आहोत. आली वेळ तर आम्ही आमरण उपोषणसुद्धा करायला तयार आहोत. तर अजून काही महिला इथे मागच्या वेळेस पण या मावशी होत्या, आपण त्यांना विचारूया. तर आता काही सिनियर सिटीजन आहेत, वरून पाऊस आहे, तर काय परिस्थिती आहे तुमची नक्की? या सर्व लेडीज आहेत, काय परिस्थिती आहे नक्की या पावसामध्ये? राज्य सरचिटणीस मंजुळा बांगर, जिल्हा अकोला. आम्ही आंदोलन दरवर्षी आम्ही करत राहतो, कारण आमच्या महिला सर्व 3000 रुपये फक्त आम्हाला मानधन मिळतो. त्याच्यातून आम्ही पेंडॉल पण सुद्धा टाकू शकत नाही, दरी पण आणू शकत नाही आणि जेवण पण आम्हाला नाश्ता वगैरे काही नाही. रात्रीचं जे उरलं 3 दिवसाच्या शिळ्या भाकरी आमच्याजवळ बांधलेल्या जे शिदोरी असते ते आम्ही शिदोरी 3 दिवस खातो. आम्ही तब्येतची काळजी नाही करत की आम्हाला काय होईल का म्हणून. असा प्रसंग शासनाने आमच्यावर आणला. त्याच्यानंतर 12 तारखेला जेव्हा आम्ही आरोग्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली, त्यांनी पण आम्हाला फक्त आश्वासन दिलं. आजपर्यंत आम्हाला आश्वासनच नाही देऊन राहिले ना, आमच्यासोबत बोलून नाही राहिले. तर आम्हाला ठोस निर्णय भेटल्याशिवाय आम्ही जो साखळी उपोषण आहे हे आम्ही मागं घेणार नाही. आता लाडकी बहीण योजना चालू आहे, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता हे सगळं बंद झाली पाहिजे. हां, तर हे अजून काही मावशी आहेत त्यांच्याकडून विचारू. लाडकी बहीण फुकाचं खाणारं आम्ही हाव नाही. लाडकी बहीण सरळ सरसकट सरकारनं बंद करावं. कारण घरात राहण्यावाल्या महिलांना तो 1500 रुपये देत आहे आणि घाम गारून महिला कष्ट करत आहे, त्यांना तो 3000 देत आहे. हा कुठला न्याय आहे? हां, हे सरकारला समजायला पाहिजे. सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की हेच 3000 त्यांनी घ्यावं आणि त्यांचा संसार त्यांनी चालवून दाखवावं आणि मग आमचा विचार करावा त्याच्यावर. त्याच्या घरी कुत्रा जर तो पाळलं तर त्याचा 10,000 खर्च निघतो. आणि हे महिला रात्रंदिवस पेशंट आली डिलिव्हरीची, अर्ध्या रात्री सिस्टर फोन करते की मावशी सेंटरवर पेशंट आलेली आहे. ते एकटी हँडल करू शकत नाही, आमच्याशिवाय तिचं पान हालत नाही. मग तिला 60,000 पगार मिळतो आणि आम्हालाच का 3000 देतो? मग तिच्याबरोबर आम्हाला अर्धा मोबदला द्या ना, 30,000. हे आमचं चुकत असन तर सरकारनं आमच्या दंडे काढावं, नाही तर आम्ही सरकारची सुटका केल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही इथं 1000 महिला होतो, 1000 महिला. यावर्षी पण तीच परिस्थिती आहे. हा, अशी परिस्थिती आहे. छोटे छोटे मुलं
आज घरी गेलं तर मुलगा म्हणते आता मुलगा जवान झाला, आम्ही शिकवू शकत नाही, त्यांना काही करू शकलो नाही. मुलगा म्हणते की आता तू मोर्चात गेली तर तू तिकडेच राह, येऊ नको घरी, तिकडेच घुम ना, तिकडेच खा. उद्या नवराही घरी येऊन देत नाही, कुठे जा त्या फडणवीस साहेबाच्या घरी. मग एवढं समजायला पाहिजे त्यांना, थोडासा विचार करायला पाहिजे त्यांना. काही हा महिला आहे, हा महिलासाठी संरक्षण काढलं ना, कसलं संरक्षण आहे, अन्याय आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.